पाथरी नगरपालिकेत जिल्हा वार्षिक योजना 2023 ते 24 आणि 25 अंतर्गत विविध विकास कामांसाठी प्राप्त निधीमध्ये भ्रष्टाचार केल्याची तक्रार करत हमीद खान यांनी पाथरी नगर परिषद समोर 1 मे पासून बेमुदत उपोषण सुरू केले असून उपोषणाच्या चौथ्या दिवशी आज रविवारी 4 मे रोजी दुपारी 1 वाजताही त्यांचे उपोषण सुरूच आहे। या संदर्भामध्ये त्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केलं आहे। पाथरी नगर परिषदे अंतर्गत विद्युत विभागाची कामे करण्यात आली, ज्यामध्ये स्ट्रीट लाईट आणि इतर कामांचा समावेश आहे। या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते, परंतु सदर एजन्सीने पूर्ण काम न करता 100% देयक उचलल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्ते हमीद खान यांनी केला आहे। डीपीडीसी निधीचा हा निधी होता 2023-24चा। ह्यामध्ये वीटीटी कंपनीला इथे स्ट्रीट लाईटचा एक टेंडर मिळाला होता, त्या संदर्भात मी इथे उपोषणाला बसलो। काय मागण्या निधीमध्ये काय काय झालेलं होतं? निधी जेव्हा इथे 5,47,00,000 रुपये उपलब्ध झाला, त्या ठिकाणी 2,87,00,000 रुपयाचा हा वीटीटी कंपनीला बिल देण्यात आलेला आहे जानेवारीमध्ये। पण आता 3 मे आज दिनांक आहे, पण आजपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्षात काम नाही आहे। काम न करताच वीटीटी कंपनीला एका राष्ट्रीय शिंदे गटातील नेत्याचा दबाव आणून त्या अधिकाऱ्यांना बिल लिहायला लावलेलं आहे आणि ते बिल उचलले। असं संगनमत करून तत्कालीन मुख्याधिकारी तुकाराम कदम, शाखा अभियंता, वीटीटी कंपनी आणि ते जे गटातील नेते आहेत त्यांचं संगनमत करून हे सगळं भ्रष्टाचार झाले। पण अधिकाऱ्यांना ज्यावेळेस या संदर्भात प्रश्न वगैरे संदर्भात माहिती विचारली होती, त्यांनी काय सांगितलं आपल्याला? नगर परिषद प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त जगताप सर त्यांनी काल एक भेट दिली। त्यांच्या नजरेसमोर हा मी सगळा विषय मांडला, त्यांच्या ते लक्षात आलं आणि त्यांना मी म्हणलो, बाबा स्पॉट पंचनामा आपण मदिना मस्जिद कब्रस्तान, उमर मस्जिद कब्रस्तान असं 3-4 ठिकाणी आपण करू, जर तिथे ते पूल असतील तर मी माझं उपोषण सोडतो। पण प्रत्येक ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की हे कामच झालेलं नाही, तर तसंच ते त्यांनी पळवाट घेतली आणि ते म्हणले की येणाऱ्या सोमवारी मी द्वितीय समिती चौकशी स्थापन करतो आणि तुम्हालाही त्यामध्ये सदस्य घेऊन ती चौकशी अहवाल मी जिल्हाधिकारी महोदयांना सादर करतो आणि त्यानंतर आम्ही पुढील कारवाई करू। कोणती योजना कोणती योजना अंतर्गत हे डीपीडीसी निधी अंतर्गतचा हा गैरवापर झालेला आहे। आता 2-4 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री काय हे पाथरीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आणि प्रत्येक कब्रस्थानामध्ये 34 पूल बसवण्याची त्यांनी माहिती पुस्तिकेवर जे MBA रेकॉर्ड होता त्याच्यावर त्यांनी माहिती दिली। तर असं कुठंही 34 पूल बसलेले नाही। आम्ही तिथली मोजणी केली, कुठं 8, कुठं 9, कुठं 11 असे कब्रस्थानमध्ये पोल बसवलेत आणि त्यांनी 34 पोल बसवले म्हणून MBA रेकॉर्ड करून त्यांनी पूर्ण बिल उचललेलं आहे। आणि जे स्विच आहेत, जे स्विच 4,500-5,000 रुपयाचं आपलं 4,500-5,000 रुपयाचे एक जे बटन लावायचं होतं त्यांनी 150 रुपयाचं बटन लावलेलं आहे तिथं। हे सगळं बोगस काम झालेलं आहे। अंडरग्राऊंड लाईन कुठून त्यांनी घेतलेली नाही आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी जे पोल बसवलेत त्या पोलची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी पण नाही आहे। म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा माहिती घेतली का आपण की याचं इन्स्पेक्शन वगैरे कोण केलं, म्हणजे ऑडिट वगैरे काय झालं होतं कामाचं बिल निघण्याच्या अगोदर? नाही, हे जे मुख्य अधिकारी होते तुकारामजी कदम यांनी आणि जे ते गटाचे एक नेते आहेत त्यांनी 2-4 जणांनी यांनी संगनमत करून हे बिल काढलेलं आहे। जेव्हा माहितीच्या अधिकारामध्ये जेव्हा माहिती मागवली त्यानंतर हे लक्षात आलं की हे असा भ्रष्टाचार केलेला आहे। माहितीचा अधिकार केव्हा टाकला होता आपण आणि काय माहिती आपल्याला भेटली सविस्तर सांगा। फेब्रुवारीमध्ये माहितीचा अधिकार टाकला होता। फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये माहितीचा अधिकार टाकला होता। त्याच्यानंतर त्यांनी जानेवारीमध्ये त्यांना पूर्ण बिल दिले आणि काम आतापर्यंतही पूर्ण नाही झालं। बोला। आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। हमीद खान या ठिकाणी आमरण उपोषण त्या ठिकाणी करतायत। पाथरी शहरामध्ये जे इलेक्ट्रिक पोल त्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत, अनेक ठिकाणचे पोल तर तुम्हाला सांगतो या वाऱ्या कावदानामध्ये सुद्धा पडलेत। माळेवाड्यामध्ये जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणचा सुद्धा पोल पडलेला आहे आणि MB जी रेकॉर्ड झाली तर MB रेकॉर्ड कधी करतात आपण, ज्या वेळेला ते काम पूर्ण होत आहे आणि लाईट त्या ठिकाणी आपण ज्या वेळेला लाईट लावतो त्याच वेळेला जे आहे ते बिल देण्याचा अधिकार असतो, परंतु
असं न होता कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी किती पोल बसलेत, काय झालेत याची शहानिशा न करता त्या ठिकाणी जे आहे ते बिल देण्यात आलेलं आहे आणि 34 पोल बसविण्याचं त्या ठिकाणी प्रावधान असताना केवळ 10, 12 पोल, 14 पोलच बसवलेले आहेत आणि 34 पोलचं बिल कुठलीही थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट न करता त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। याच्यामध्ये मुख्याधिकारी तुकाराम कदम आणि त्यांचे इतर जे कर्मचारी आहेत ते याच्यामध्ये सामील आहेत। त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। ही मागणी घेऊन या ठिकाणी बसलेली आहेत। ही मागणी रास्त आहे आणि ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही। उपोषणकर्त्याची प्रकृती ही दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि शासनाने याची गंभीर दखल घ्यावी एवढीच विनंती या ठिकाणी करतो। हमीद खान हे गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। पाथरी नगरपालिकेमध्ये स्ट्रीट लाईटचा मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालेला आहे। जानेवारी महिन्यामध्ये काही नगरपालिकेचे अधिकारी आणि शिवसेनेचे काही नेते यांनी मिळून या अशा भ्रष्टाचाराला मोठं केलेलं आहे। 2,87,00,000 रुपयाचा मोठा घोटाळा या ठिकाणी केलेला आहे। आज ज्या वेळेस हे हमीद खान या उपोषणास्थळी बसले त्यानंतर काही पाथरी शहरामध्ये जे पूर्वीच कामं व्हायला पाहिजे होते ते कामं झाले नाही। उपोषणाला बसल्याच्या नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांनी कामं चालू केले। इंदिरानगरसारख्या ठिकाणी, इंदिरानगर दमदमसारख्या ठिकाणी 34 पोल बसवायचे होते, अजूनही तिथं 23 पोल बसवलेले आहेत आणि ते 23 पोलही कधी बसवले, ज्यावेळेस हे उपोषणाला या ठिकाणी बसले त्यावेळेस त्यांनी हे 23 पोल बसवले आणि त्यांचं पुढं काम करणं चालू आहे। पण त्यांचे इतके पोल या ठिकाणी बसवायचे राहिलेले आहेत की त्यांना आता ते काम कसं करणार हेही त्याला पंचायत आहे त्यांच्या पुढं। अजूनही ते काम म्हणजे पुढं करायचं दाखवायले, पण ते काम इतक्या मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहिलेलं काम आहे आणि भ्रष्टाचाऱ्यांनी असा उघड भ्रष्टाचार केला आणि लोकांना, जनतेला असं दाखवून दिलं की आम्ही मोठ्या प्रमाणावर या पाथरी शहराचा विकास करतोय। पण हा पाथरी शहराचा विकास नसून हे मोठ्या प्रमाणावर यांच्या स्वतःच्या उद्धारासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी ते काय करायलेत, निधी आणून जनतेला जे अभिप्रेत आहे, जनतेला जे पाहिजे, जनतेला जी सेवा द्यायला पाहिजे होती अशी सेवा हे न देता यांनी आपल्या या विकास निधी जे आहे ते गंडवायचं काम केलेलं आहे। असा या शिवसेना नेता आहे, स्वतःला खूप मोठा विकास पुरुष म्हणून घेतो। हे स्वतःच्या फायद्यासाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या फायद्यासाठी या ठिकाणी जनतेनं जे पैसा गव्हर्नमेंटचा आहे, हे पैसा कोणाच्या घरातून आलेला नाही, हा पैसा हे जनतेचा पैसा आहे आणि जनतेसाठी पैसा खर्च झाला पाहिजे। यांनी 400 पोल 500 पोल या ठिकाणी 400 ते 500 पोल बसवायला पाहिजे होते, ते 400-500 पोल न बसवता 150 पोल बसवले आणि एवढे मोठे 350 पोलचे पैसे एकदम खाऊन टाकले। एक पॅनल आहे, पॅनल 195,000चं पॅनल टाकायचं होतं, 130 रुपयाचं पॅनल टाकले। अरे 95,000चा पॅनल टाकायला तुम्ही एकदम 95,000चा टाकायचा आहे तुम्हाला, तुम्ही 130 रुपयाचा पॅनल टाकायले म्हणजे या तुम्ही कोणत्या स्तरावर जाऊन या ठिकाणी लोकांचं तुम्ही खायचा प्रयत्न करायला तुम्ही। स्मशानभूमीमध्ये 34 पोल टेकायचे, तिथं 9 पोल 12 पोल 7 पोल तुम्ही असे टाकायले। आणि स्मशानभूमीमध्ये या कब्रस्तानामध्ये लोक त्या ठिकाणी ज्यांचा जीव झाला त्या ठिकाणी आपण तिथं गाडायचं काम करतो, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या स्मशानभूमीत ते पोल ते तिथल्या विकासाचं काम नाही करायचं, तुम्ही या मड्याच्या टाळूवरचं लोणी खायचं काम करायले। हे पाथरीतली जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही। आज ना उद्या तुम्हाला याचा धडा शिकवल्याशिवाय राहणार। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।